नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण कर्क राशीच्या लोकांसोबत काही घटना 21 जून पासून घडणार आहेत. कारण 21 जून 2026 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण या दिवशी मंगळ हा ग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गोचर करेल, प्रवेश करेल आणि याचा परिणाम संपूर्ण 12 राशींवर पडणार आहे. त्यासाठीच कर्क राशीवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे, मोठा प्रभाव पडणार आहे. 100% काही घटना तुमच्यासोबत घडणार आहे. याबद्दलच आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, नोकरीबद्दल, शिक्षणाबद्दल, व्यवसायाबद्दल, पैशाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, कर्ज झालेलं असेल, आरोग्य खराब असेल, नोकरीमध्ये उन्नती नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील, एकदा पत्रिका तपासून घ्यायची. पत्रिकेत कोणत्या बाधा आहेत की नाही, दोष आहेत की नाही, अडचणी आहेत की नाही ते बघायचं. हा वाईट काळ कधी संपणार आहे, चांगला काळ कधी येणार आहे आणि आपल्या प्रश्नाची उत्तरे, हे सगळं पत्रिका बघून, पत्रिका तपासून आपल्याला कळतं. यासाठी पत्रिका तपासणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल, तुमची पत्रिका तपासायची असेल, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, कर्क राशीसाठी 21 जून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हो मित्रांनो, कारण 21 जून 2026 हा काही साधासुद्धा दिवस नाही. या दिवशी निसर्ग आणि ब्रह्मांड दोन्ही मिळून एक महाजाळे विणत आहे. या दिवशी म्हणजेच हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला समर सॉल्टिस असं म्हणतात. त्यासोबतच याच दिवशी भानुसप्तमी आहे, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, सिद्धी योग आहे आणि या दिवशीच मंगळ हा गोचर करतोय वृषभ राशीमध्ये. मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ 21 तारखेनंतर तुम्हाला दिसेल. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैशाच्या स्वरूपात तुम्हाला परत मिळतील. एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईल. शेअर मार्केट, लॉटरी किंवा जुनी गुंतवणूक यातून तुम्हाला मोठा नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमचे कर्ज फेडण्यास तुम्ही सक्षम व्हाल. लाभस्थान ही इच्छापूर्तीचे घर आहे. अनेक वर्षांपासून तुमची रखडलेली कामे, जसे की स्वतःचं घर घेणं, गाडी खरेदी करणं किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं, या सर्व इच्छा या काळात आता पूर्ण होणार आहे. नशिबाची 100% साथ तुम्हाला लाभणार आहे. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. राजकारण, समाजकारण किंवा मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींशी तुमचे संबंध दृढ होतील आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड लाभ होणार आहे, फायदा होणार आहे. मित्रपरिवाराकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. पण मित्रांनो थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की सगळंच चांगलं होणार आहे तर असं बिलकुल नाही. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतील. मंगळ जरी तुमच्या लाभस्थानात बसून तुम्हाला कोट्यावधीचा फायदा करून देणार असला तरी मंगळ हा आक्रमक ग्रह आहे. लाभस्थानात गेल्यामुळे तुमच्यात कमालीची अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स आणि लोभ निर्माण होऊ शकतो. पैसा येतोय म्हणून जर तुम्ही चुकीच्या मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न केला तर मंगळदेव तुम्हाला थेट जमिनीवर आणू शकतात. दुसरी गोष्ट, जास्त पैशाच्या मोहात पडून कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, नाहीतर स्वतःचेच लोक तुमचा गेम करू शकतात. नशिबाचा फायदा घ्या, पण पाय जमिनीवर राहू द्या. मंगळाची दृष्टी तुमच्या दुसऱ्या आणि 5व्या घरावर देखील असणार आहे. त्यामुळे कुटुंबात मालमत्तेवरून जुने वाद असतील तर ते आता मिटू शकतील. मात्र प्रेमसंबंधांमध्ये, लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून अहंकार आड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. स्पर्धा परीक्षेत मोठे यश तुम्हाला मिळू शकते. आरोग्याची साथ उत्तम लाभणार आहे. फक्त जुनाट आजारापासून सुटका मिळण्यासाठी आळस करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कर्क राशीच्या मित्रांनो, मंगळाचे हे गोचर तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक सुख देणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या लोभावर आणि आत्मविश्वासावर ताबा ठेवायचा आहे. काळ तुमच्या बाजूने 100% वळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात. 21 जूनला भानुसप्तमी आहे, त्यामुळे त्या दिवसापासून रोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. दर मंगळवारी मारुती रायाला बुंदीचा लाडू किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. याने तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.